काहीच तयारी झालेली नाही. मी पहिलाच बोललो गणपती बसवणार नाही. आता मित्रांनो बहीण आलेली आहे नाश्ता करायला. हे काय नाश्ता करायला काय नाश्ता करायला प्रतिभा एकटी करते काम, तुझी अपेक्षा नाही करत प्रतिभा. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? सकाळी सकाळी वेदांत उठलेला आहे कारण वेदांतला सॅटर्डे सुट्टी आहे आणि जेव्हा सुट्टी नसते तेव्हा वेदांत झोपून राहतो आणि सुट्टी असते नेमका त्याच वेळेला हे लोक लवकर उठतात आणि वेदांत खूप छान असा अभ्यास करतोय. काय करतो रे बेटा तू? आज कोणाला सुट्टी आहे. मग तू काय करतो? काल पण सुट्टी. अरे बच्चे नाही खोकी नाही. हा बोल. टीचरने मला सुट्टी काढते माहिती, टीचरला माहित होता काल. मग काल माझा बंडे आहे. ओके, वेदांतचा आता बंडे येणार पुढच्या महिन्यामध्ये. मग वेदांतला मी सरप्राईज देणार आहे. वेदांत हे काय रे? मम्मी काय आणून देते रे बेटा? गरमागरम जातो ना टीचर समोरचे ते ही आहे त्याची शेजारी माझ्या. ती बोलते काय चाय घेऊन येते ना, हा काय बोलतो चाय पी लो, गरमागरम चाय पी लो. अच्छा बेटा. तर चला मित्रांनो, मी पण आता थोडा आंघोळ करतो आणि जिमला जातो. आता तुम्ही बोलला आंघोळ करून जिमला? हो मित्रांनो, मी आंघोळ करूनच जिमला जातो. उशीर झाला तरी चालेल पण आंघोळ करून जातो कारण मला जमत नाही. आणि वेदांत आता इथे चहा पिऊन मस्त, चहा म्हणजे दूध आहे त्याच्यामध्ये थोडीशी चाय नाही तर हा, तर वेदांत चहा पिऊन इथे अभ्यास करतोय. बघा वेदांतचा अभ्यास इथे चालू आहे फुल एकदम फॉर्म मध्ये. मित्रांनो फायनली आंघोळ करून झालेले आहे. वेदांत इथे अभ्यास करतोय आणि इथे जिमच्या अगोदर प्रतिभाने दिलेले आहेत ॲपल्स 2 स्पून आहेत, काटा स्पून. त्याच्याबरोबर वेदांत पण खाणार आहे आणि मी पण खाणार आहे ना बेटा. गुड बॉय. आणि प्रतिभाने मस्तपैकी 1 ग्लास पाणी दिलेलं आहे कारण की आजचा दिवस प्रतिभाचा आहे, म्हणजे तिचा दिवस आहे म्हणून ती एवढी सेवा नाही करत, रोज करते. आता हे थोडंसं 1 ॲपल खाऊन तुमचा भाऊ जाणार आहे जिमला. चला मित्रांनो, चाललोय जिमला. 1 तासाचा वर्कआउट असतो माझा कायदेशीर एकदम. बुलेट गाडी घेऊन जातो कारण पाऊस नाही. फायनली वर्कआउट डन झालाय. प्रतिभाने सांगितले पनीर घेऊन जा, आता मी पनीर घेऊन जाते. पनीर घेतलेला आहे, आता हा प्रतिभाला देणार आहे. फायनली जिममधून घरी आलोय. बघतो तर काय गाडी नाही आहे कारण की गाडी 9:30 वाजता महिंद्रावाले घेऊन जाणार होते कारण ते डोर जे आहेत ते एकदम टाईट होते. व्यवस्थित करायला मागे पण 5 दिवस घेऊन गेले होते पण काय काम झालं नाही, सक्सेसफुल नाही झालं. आज पुन्हा घेऊन गेलेत. त्यांना बोललो गणपती माझ्या गाडीमधून आला पाहिजे, त्या दिवशी गाडी पाठवा माझी. तर ते बोलले सर 4-5 दिन लगेगा. मला माहीत नाही, मला फक्त माझा गणपती जो आहे तो माझ्या गाडीनेच आला पाहिजे. या हिशोबाने मग ते लोक आता गाडी घेऊन गेलेत. बघू आता कधी घेऊन येत आहेत आणि डोर प्रॉपर फिट करून देत आहेत का नाही ते पण बघायचं आहे. मित्रांनो जिममधून घरी आलो. प्रतिभा गेली होती, आज ओपन डे होता स्कूलमध्ये वेदांतचा. ॲक्च्युली वेदांतला 3 लिहायचे तिथे 6 लिहितो, 6 लिहायचे तिथे 3 लिहितो. त्याच्यामुळे वेदांतचे मार्क थोडे गडबडलेत आणि मला वाटलं नव्हतं. प्रतिभाने मला पनीर तर आणायला सांगितलं पण वाटलं नव्हतं. प्रतिभाने मला खूप छान अशी इडली आणलेली आहे. बघा इडली घेऊन आले. डोसा सांबर चटणी डोसा सांबर चटणी. एक दिवस बनवायचे तुम्हाला पाठवले. तू अशी म्हणजे मला धमकावतेस का प्रेमाने बोलते ते सांग. धमकावत असशील तर जरा पण नाही बनवणार. बोला प्रेमाने बोलते. मग तर 10 रील बनवेल तुझ्या बरोबर. तुझ्या बरोबर 10 काय 100 बनवलं तरी काय बोलणार नाही. तुझ्या बरोबर 10 काय 100 बोलवलं तरी बनवणार. ठीक आहे चला, मी आता पहिला आत्ताच आलोय. प्रतिभा पनीर देते ना आता का इडलीवरती जीवन गुजारू माझं आता इडली खा सध्या. हा थोड्या वेळाने देते पनीर. ओके चलो इडली खाते. आज प्रतिभा भडकली, माहित नाही का भडकले प्रतिभा, कारण की जस्ट इडली खाल्ली आणि प्रतिभा मला वाटलं की 1 तासाने देईल मला पनीर. तर प्रतिभा डायरेक्ट बनवूनच घेऊन आली. यार प्रतिभा काय आज काय तू एकदम भडकली. आज पनीर बिनीर एकदम फटाफट कामं करते. बोललात ना मला काय आता तुझ्यासोबत रील बनवायचे म्हणून फटाफट आणून दिले. नाही असं बघ, तू जसं नसता दिला असता ना तरी रील तुझ्यावर बनवली असती. कशाला एवढं टेन्शन घेते? बस काय तुला नवऱ्यावर भरोसा नाही? नवऱ्यावर भरोसा नाही? आता नवऱ्यावर भरोसा नाही काय? भरोसा आहे समजलं ना. आता जी रील पाठवली ती बनवायची मला सेल्फी मध्ये. ओ माय गॉड. ठीक आहे चालेल, बनवूया. पण पनीर खाऊ की नको आता? घ्या खाऊन घ्या, थंड होईल. मित्रांनो नाश्ता करून जातच होतो बाहेर
तेवढ्यात संध्याकाळी आलेली आमची बहीण इथे. आज कसं काय सूर्य उगवला कायदेशीर एकदम. मी चालले त्या कामावरती, सासूबाई आणि माझे मिस्टर गेले बाहेर, तर आरुला बघायला कोण नाही, तर मी जाऊ दे, प्रतिभाने आई आहे तर आई बघ. कामापुरती मामा झाले. काय कामापुरती मामा रे? प्रत्येक बोलतो आता बघ आता काय कोण नाही म्हणून लगेच आली इथे सोडायला. नाही तेव्हा येते का तू? नाही तेव्हा येतेस का तू? सासूचं नाव घेऊ नको. येत नाही काय? सासूचं नाव सासूचं नाव नको घेऊ. रक्षाबंधन आली नव्हती काय? रक्षाबंधनचं नाही रे. सारखं सारखं काय इकडे यायचं रे? हा, ते तर आहे. प्रतिभा नाश्ता काय बनवलायस तू? धावणे बनवले. हा मग कधी देणार तिला? देते ना. नाश्ता करायला नको तिला? नाश्ता केला त्याच्या अगोदर नाश्ता केला. काय ग नाश्ता करून बसले? मग काय आलाच दिलं मला प्रतिभा गरम गरम धावणे करून दिले. नाश्ता करणारच ना. मी आपला कपडे चेंज करायला बेडरूम मध्ये काय गेलो तर मला खरंच माहित नव्हतं ही आले. मी आपला असं बेडरूम मधून बाहेर आलो आणि नंतर बघतो का ही येऊन बसली आहे. तर मी आता हिला नाश्ता दे थोडस. नाश्ता करायला आले काय? नाश्ता करायला आहे का प्रेम? मग नाश्ता करायला आराध्याला सोडायला आले. आनंद कोण? आराध्या तू पण आहे ना प्रतिभा हाड आहे यार. बरोबर बोलत पण नाही. आनंदा बोलते का आराध्या बोलते? आराध्या बोलली. काय बोलता? हे झाला तुझा नाश्ता? जाते तू नको टेन्शन घेऊ. जाते त्यांचं नका घेऊ मनावर. नाही त्याला असं वाटतं की आता एवढी कामं होती ते कामं करायला आलेला आहे. हे तर माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे. मलाच माहिती नाही. मी कामावर होते एक मजबुरी म्हणून त्याच्या कामावर. प्रतिभा एकटी करते काम. तुझी अपेक्षा नाही करत प्रतिभा. काय ग प्रतिभा? असं काय नाही हो. त्यांचा प्रॉब्लेम मी समजू शकते. म्हणून म्हणजे मी सासूबाईंना पाठवते. मी तुला काम करायला बोलवत नाही. तुला असं वाटतं ना मी खायला आली का? नाही खायला आली ते पण नाही बोलत आहे. मी काय बोललो की तू येत जा रोज असं. रोज येत जा. कधीच्या काळी येऊ नको. काम असेल तेव्हा येऊ नको असं मी बोलतो. काम असतं तेव्हा येऊ नको. म्हणजे रोज येत जा. बाजूलाच राहते ना म्हणून रोज येत जा असं बोलतो. तुला कसं वाटतं तुझ्या? हा काम धंदे सोडून नाही. आता घरी असते ना ती प्रॉब्लेम आहे तिच्या हातात. मी कामावर जाते. अच्छा मला वाटलं घरी असते. उशिरा गेले तर 8 वाजता जाते ती कामावर. तुला काही माहितीच नाही. मला नाही माहिती. मला मागे बोललेली ना कामाला जात नाही एवढे दिवस घरी. कामावर नव्हती जात. मे महिन्यात. आता कोणता महिना? मे महिन्यात कामाला गेली नाही पण एक पण दिवस इथे आली नसेल. आता रोज आलं तिकडनं बोलले की आईकडे रोज येते. आम्ही लोक बेटा अरे हा गावाला आहे. ओके ठीक आहे चालेल. तिला नाश्ता दिला तू? नाश्ता अरे दिला? केला रे. जाते दिमाग करा दुसरा. नाश्ता केला का? नाश्ता आहे काय? पण तुम्ही म्हणून भेट नाही सारखं करायला. बोलता नाश्ता केला अरे बाबा, बहीण आल्या आईचं म्हणजे- घर आहे. आईचं घर नाश्ता करणारच पोरगी हक्क असतो. तुम्ही नका शिकू ते ताईला नाश्ता करा नाश्ता करा. आईच्या अगोदर मीच विचारलं तुम्ही नाश्ता करून आले काय? तू विचारलं मग तुझं काय आता स्वागत करू? स्वागतचा प्रश्न नारळ आणि नाही. फुल घेऊन स्वागत करू हा, तुझं? बरं ना, बघूया आणलंय का नारळ? नाही ना? नाही तर काय प्रतिभा असंच राहायचं. बरं उत्तरला उत्तर द्यायचं. मग विचारलं तर काय मग मी काय बोललो नको खाऊ तुम्ही म्हणून? सारखं सारखं काय बोलता नाश्ता केला काय नाश्ता केला? अरे बाबा बहीण घरी आले तर विचारणं नाश्त्याचा टाइम आहे तर विचारणार नाश्ता. प्रतिभा पहिला विचारते. मी तेच बोलते. म्हणजे काय विचारायचं विचारत नाही. वेगळी असते टून बोलायची. हा? हा म्हणून मी भडकली समजलं ना. बाई इथं भडकणं पण बेकार आहे एकदम. मग चांगलं बोलायचं. आलीस नाश्ता वगैरे केला नाही का? नाश्ता केलास मग चांगलं बोललो. काय का नाश्ता केला काय? हा मग काय आई लगे बघा, काय काय त्यांची भाषा कशी असते बोलायची. काय काय असे बोलत. हा. तुला कधी संजोग काय बोलला काय? मला काय बोलत. मग कोणाला कुठल्याच बहिणीला काय बोलत नाही. काय काय त्यांचं कसं असतं माहितीये? काय का नाश्ता केला का नाही तू? हा असं बोल. काय काय नाश्ता केला? ये नाश्ता तू कसा बोलतो रे? मी असं नाश्ता बिस्टा केला का नाही तू? मग समोरच्याला वाटतं की हा नाश्ता म्हणजे टोमणा मारतोय की नाश्ता देतोय का देणार नाही का काय? बरोबर. समोरच्याचा विचार करण्याची पद्धत वेगळी असेल तर आपण त्याला बदलू नाही शकत. बरोबर कधी बोलत नाही. आई आता तू माझी टीआरपी घेऊ नको की तो तर कधी काय बोलत नाही हे नाही ते खरं नाही. ते सांगायला काय नाही नको नको नाही तर वाटेल की तू माझी तारीफ करते. तसं नको बाबा. तारीफचा प्रश्नच नाही. मला जो ओळखेल तसा ओळखेल बाबा. ही आहे तुम्हाला कधी बोललंय का 3 बहिणींना इथं येऊ नका म्हणून? नाही नाही ते आता सारखं सारखं बोलू नको. मी तर कधी बोललो नाही पण ते जाऊ दे. सारखं सारखं बोलून फायदा नाही. तोपर्यंत आम्ही येणार का? तू टेन्शन घेऊ नको. बघितलं तू आहे तोपर्यंत येणार. तू नंतर पण येणार बघू ना. हा. नंतर आता बोलली ताई. घे बघ आणि तू तिला नाश्ता देते घे बघ. म्हणजे तिला तुझ्यावर भरोसा नाही. तुला तिच्यावर भरोसा नाही. लक्षात ठेव प्रतिभा. म्हणजे आता आई कसं म्हणजे असं म्हणजे हक्क नाही ते. नंतर थोडस विचार करायला लागेल प्रतिभा काय बोलेल. घे बघ आतापासून तुझ्यावर तसं नाही. त्यांची साईड घेते ते मलाच बोलतात. बघितलं ना प्रतिभाला पण सांगून म्हणून तेवढ्यातच राहायचं. ए, गप्प रे, तू हिने काय सांगून ठेवलं प्रतिभाला बघू आता. सांगून ठेवलंय
जशी आता मी आल्यावर बघतेच पोरीना तशी माझ्या पाठीमागं पण अशीच पोरींची इज्जत करत मग एक काम कर, तू बेडरूम मध्ये जा, मग तुझ्या मागून बघू ती कशी बघते. अरे बापरे, ते वेदांचा अभ्यास जोरदार चालू आहे यार. वेदांत हे काय 1 2 3 4 5 6 मस्त रे बेटा. येतो तुला हा? अरे वा वा, गुड बॉय गुड बॉय गुड बॉय आहे तू, व्हेरी गुड. बघ वेदांत कसा अभ्यास करतो आणि तुझी आरू बघ कशी हातात फोन घेऊन. काय का आरू, तू आता कोणत्या स्टँडर्डला आहेस? मोठ्याने बोल. सेकंड. पण तू काणी का बघते? सरळ बघ. सरळ बघ सरळ बघ. एक डोळा खाली, इकडचा खाली तिकडचा वर. हा व्हेरी गुड. इकडचा खाली तिकडचा. तर चला मित्रांनो, बहीण आलेली आहे नाश्ता करायला हे इथे. काय नाश्ता करायला नाका नाश्ता करायला तिला नाश्ता करू दे. हे प्रतिभा तिला काय नाश्ता बोलू नका. बहीण तुमची आहे पण नंदन माझी आहे, समजलं ना? मला नंदी नाही बोलली. ननंद त्याला घ्या तुला बोल. काय रे सुजल, काय रे? हा नंदिनी असं वाटलं. तू मध्ये मध्ये का बोलतो त्यांच्या? परत त्यांना असं वाटेल की सुजल मध्ये मध्ये बोलतो म्हणून. मग कुठे बोललो मध्ये मध्ये? ए माझं मुलगा तर काय बोलतच नाही सुद्धा. त्याला नाही काय नाही नाही बोलतच नाही तो, काय त्याला बोलतच बोलता नाही. येतच नाही. बरोबर. हा बोलता येतं का? मुका आहे का तो? हा, तूच तर बोलते काय बोलतच नाही म्हणून. तो आपला एकदम लांब असतो बस. चला जाऊ द्या, सोडा आता, घ्या खाऊन तुम्ही. ओहो, खाल्ला बोलली ना तू तिने, परत का आणला तू? सुजलला देते. अरे बाप रे, सुजलची मज्जा आहे बाबा इथे. मग घावणे खायला या. सुजलला असं वाटतच नाही आंघोळ करून आलं, त्याचे डोळे बघा. नाही, कधी कधी काय होतं, आम्ही काय तुमच्यासारखा मेकअप फेकअप करून येत नाही. डायरेक्ट आंघोळी केली, कचकन बाहेर आलो ना, केसांवरती हात फिरवला. यांचं कसं आंघोळी करणार, मग ते आयलंड लावणार, मग ते केस धुणार, मग ते ड्राय करणार, मग पावडर लावणार, लिपस्टिक, तेव्हा बाहेर येणार फ्रेश हो. आमचा कसं आंघोळी बिंगोळी केलं, केसांवरून हात फिरवला, डायरेक्ट बाहेर. ते पावडर बिवडर गेला खड्ड्यात. काय बरोबर की नाही? परत बोलू नको आम्ही आंघोळी करत नाही मुलं. काय बोललो? तुम्हाला पण बोलतो किती जण. काय ते तर माझे हेअर्स असे म्हणजे कायदेशीर वाढलेत म्हणून बोलत असतील, आंघोळी नाही केली. ते तर हसी मजाक मध्ये आपली फॅन फॉलोईंग बोलते, ते आपले फॅमिली मेंबर आहे. टेन्शन नाही घेत मी, आपल्याला राग नाहीत. जे आहे त्यांना बोलू देत. बोलू दे ना, मग त्यांना मग. आपल्याला काय फरक पडतच नाही. तर मित्रांनो चला भेटू संजय नेक्स्ट. कसं झाली चटणी? अरे आई सुजल खातो यार. अरे हा सॉरी, सुजल कशी झाली चटणी? मामीने बनवले बाबा. हा, मित्रांनो इथे गणपतीची काहीच तयारी झालेली नाही. मी पहिलाच बोललो गणपती बसवणार नाही आहे, तर तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे. हा बेटा, आता गणपती बाप्पाला कशा बसवणार? आधी करायचं टाइम आहे. हे सगळं काय करायचं आहे माहिती? कुठं नाही करायचं आहे तुम्हाला. इथे कलर नाही झाला आहे, आधी इथे कलर नाही. ओके. म्हणजे अजून तयारी नाही झाली ना? वेदांत पण बोलतोय अजून गणपती बाप्पाची तयारी नाही झाली. बाप्पा गणपती कुठे बसवणार? तर बघू आता, सरप्राईज आहे तुम्हाला. मी बोललो तुम्हाला गणपती आम्ही बसवणार नाही आहे इथे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.